रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून चंद्रसूर्याची भेट. आचार्य अत्रे यांच्या सहवासातल्या अनंत आठवणी मनात गर्दी करतात. वाटतं हे सगळं स्वप्न होतं. आचार्य अत्रे महाराष्ट्राचं सुदैव म्हणूनच एवढं विविध स्पर्शी व्यक्तिमत्व लाभलं. स्वच्छ मनाचा, अन्यायाविरुद्ध सदैव पेटून उठणारा, कुणाचाही मुलाहिजा न ठेवता लेखणी वाणीनं तोफा डागणारा हा माणूस अनेकांना याच लेखणी वाणीनं मोठं केलं. असं हे झुंजार तडफदार व्यक्तिमत्व सतत उत्साह नुसता ओसंडून जात असे. कुणीही केव्हाही कोणतंही सामाजिक कार्य घेऊन जावं या माणसानं कधी कोणाला निराश करून पाठवलं नाही. रिक्त हस्तानं तर नाहीच नाही. एकदा मी भाऊसाहेब खांडेकर यांच्या बरोबर मुंबईला गेलो होतो. डॉक्टरांना त्यांचे डोळे दाखवायचे होते. त्रिभुवन रोडवर त्यांचं निवासस्थान होतं. नीलकमलमध्ये डॉक्टर भडकमकर यांच्याकडे ते असत. पुढच्याच गल्लीत माझा जिवलग मित्र शाहीर गव्हाणकर राहत होता. मी राहत असे शाहिराकडे. डोळे तपासण्याचा कार्यक्रम झाला. भाऊंना घरी आणलं. मी माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे शिवशक्तीमध्ये आचार्य अत्रे यांना भेटण्यासाठी गेलो होतो. भाऊसाहेब खांडेकर आणि आचार्य अत्रे ही माझी दोन आराध्य दैवत. शिवशक्तीच्या 3ऱ्या मजल्यावर आचार्य अत्रे राहत असत. का आला होता? गंभीर आवाजात त्यांनी प्रश्न केला. भाऊसाहेबांचे डोळे दाखविण्यासाठी त्यांना घेऊन आलोय, मी म्हणालो. माझे शब्द ऐकताच ते एकदम उसळून म्हणाले, ज्या ज्या वेळी आम्ही कोल्हापूरला जातो त्या त्यावेळी महालक्ष्मीच्या दर्शनानंतर भाऊसाहेबांचं दर्शन घेतो. भाऊसाहेब इतक्या वेळेला मुंबईला आले, पण आमच्या या शिवशक्तीला मात्र त्यांचे पाय कधी लागले नाहीत. याचं आम्हाला फार दुःख होतं. उद्या भाऊंना मी घेऊन येतो, मी म्हणालो. जरूर ये, आम्ही त्यांची वाट पाहतो. आचार्य अत्रे म्हणाले. मी शिवशक्तीतून बाहेर पडलो. मनात विचार येत होते, आपण फार मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. जर ही जबाबदारी पार पाडली नाही तर दोघांचाही निष्कारण रोष पत्करावा लागेल. मी भाऊंकडे आलो. त्यांना सांगितलं, भाऊ, आचार्य अत्र्यांनी तुम्हाला भेटायला बोलावलं आहे. भाऊ नेहमीप्रमाणे म्हणाले, पुढच्या खेपेला डोळे दाखवायला आलो ना की वेळ काढून जाऊया आपण. भाऊंची ही नेहमीची उत्तरं मला माहीत होती. मी मनातून संतापलो होतो. मी भाऊंना म्हणालो, भाऊ, आता तुम्हा दोघांचीही वय झाली आहेत. एकमेकांविषयी कटुता मनात कशाला ठेवायची? पाठीमागे काय शिल्लक राहणार आहे? अत्रे साहेबांना मी तुम्हाला शिवशक्तीत आणायचं वचन दिलंय. मी बोलत होतो. भाऊ शांतपणे माझं बोलणं ऐकत होते. त्यांनी चष्मा काढला आणि तो पुसत पुसत त्यांनी विचारलं, वचन दिलंस? हो, मी त्यांना वचन दिलंय भाऊ. ठीक आहे, मी त्यांना उद्या भेटायला जाईन. अत्र्यांना कोणती सोयीची वेळ आहे ते फोन करून विचारून ठेव. भाऊंच्या होकारानं मला खूप आनंद झाला. त्यावेळी नीलकमलमध्ये फोन नव्हता. मी जिने उतरून समोरच्या इराण्याच्या हॉटेलमध्ये गेलो. अत्रे साहेबांना फोन लावला. फोन शिरीषताईंनी घेतला. नंतर साहेबांनी घेतला. मी रणजित देसाई बोलतोय. हां बोला, अत्रे साहेबांचा आवाज आला. काय आहे रणजित साहेब? भाऊसाहेबांनी विचारलंय की तुम्हाला सोयीची वेळ कोणती आहे म्हणून. केव्हा येऊ? अरे त्यांना सांग मध्यरात्री आलात तरी चालेल, पण या म्हणावं. उद्या संध्याकाळी 6 वाजता मी भाऊसाहेबांना घेऊन येतो. एक दीर्घ उसासा सोडला. नीलकमलमध्ये येऊन मी भाऊसाहेबांना निरोप सांगितला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता अत्रे साहेबांना भेटायला जायचं निश्चित ठरलं. वेळेच्या बाबतीत भाऊ अत्यंत वक्तशीर. कोणताही कार्यक्रम असला की त्या आधी भाऊ आपले कपडे, बॅटरी, काठी यांची तयारी करून वाट बघत असत.
त्यामुळे मी निश्चिंत होतो. 5:45 मी भाऊंकडे गेलो. आश्चर्यकारक दृश्य होतं. नाईट ड्रेसमध्ये कॉटवर पडून भाऊ भडकमकरांशी बोलत होते. भाऊंनी मला विचारलं, रणजित का आलास? मी आठवण करून दिली. भाऊ अत्रे साहेबांना 6ची वेळ दिली आहे. भाऊ हसून म्हणाले, हां हां विसरलोच. हेही खोटं होतं. भाऊ असल्या गोष्टी विसरत नसत. भाऊ म्हणाले, रणजित थोडा वेळ थांब, आपण जाऊ. मी थांबलो. 6 वाजले, 6:30 झाले, पण भाऊंच्या गप्पा संपत नव्हत्या. मी थोड्याशा नाराजीनं म्हणालो, भाऊ 7 वाजायला आले, आपल्याला जायला हवं. हो हो झालंच, माझं पाणी काढ. मी भाऊंचं पाणी काढलं. भाऊंना स्नानासाठी नेलं. आंघोळ करून भाऊ बाहेर आले. 7:30 झाले होते. भाऊंनी कपडे केले. एक साधं जॅकेट, पांढरी स्वच्छ विजार आणि डोक्यावर काळी टोपी. भाऊ तयार झाले. भाऊंना हाताचा आधार देऊन त्यांना खाली घेऊन आलो. टॅक्सी केली. वरळीला पोहोचायला 8 वाजायला आले होते. शिवशक्तीमध्ये त्याआधी एक गोष्ट घडली होती. शिवशक्तीमध्ये 2 माणसांची लिफ्ट होती. अचानक लिफ्ट बंद पडल्यामुळे अत्रे साहेब भयंकर चिडले होते. आरडाओरडा करून त्यांनी 4:30 वाजेपर्यंत लिफ्ट दुरुस्त करून घेतली होती आणि 6 वाजल्यापासून साहेब शिवशक्तीच्या गेटसमोर इझी चेअर घालून भाऊंची वाट बघत बसले होते. भाऊंना बघताच अत्रे साहेब आनंदाने उठले. भाऊंच्या गळ्यात हार घालत उद्गारले, आज आमची शिवशक्ती धन्य झाली. दोघांना लिफ्टमधून वर पाठवून मी जिना चढून वर गेलो आणि मग दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. चहा पाणी झालं. भाऊ अत्रे साहेबांचा निरोप घेऊन उठले. अत्रे साहेब भाऊंना पोचवायला लिफ्टपर्यंत आले. त्या मधल्या पॅसेजमध्ये सुभाष बाबूंचा अर्धपुतळा होता. त्यासमोर लिफ्ट होती. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि अत्रे साहेब एकदम गहिवरले. त्यांनी भाऊंना हाक मारली. भाऊ वळले. अत्रे साहेब म्हणाले, भाऊ तुमच्या अंगावर डाग असतील, पण तुमचं मन गंगे इतकं निर्मळ आहे. आमच्या अंगावर डाग नसतील, पण आमचं मन. त्या शब्दांवर भाऊंनी साहेबांना अडवलं. बाबूराव, एक गोष्ट लक्षात ठेवा. आज जो संयुक्त महाराष्ट्र होतो आहे तो तुमच्यामुळे होतो आहे, हे मी जाहीर सभांतून बोललो आहे. तुमच्या मनाविषयी कोणतीही शंका घेऊ नये. जे मनात आहे ते स्पष्टपणे बोलण्याचं धाडस फक्त तुमच्यामध्ये आहे. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. दोघेही भारावलेले होते. ती मिठी बघत असता माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं. दोघांना लिफ्टमध्ये बसवून मी खाली आलो. भाऊ गाडीत बसले. भाऊंना त्यांच्या निवासस्थानी पोहोचवलं, पण माझ्या मनात एक विचार सारखा येत होता. ही पर्वत शिखरासारखी 2 माणसं एकमेकांना का भेटत नव्हती? भाऊसाहेब सौजन्यामुळे प्रसिद्ध, तर अत्रे साहेब सदैव अंगारासारखे फुललेले. एका बाजूला चंद्र तर दुसऱ्या बाजूला सूर्य. एका नाट्यसंमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना भाऊ म्हणाले, जर नाटककारांची पंगत बसली तर त्या पंक्तीमध्ये अत्रे येऊन बसू शकत नाहीत. हे अत्रे साहेबांनी वाचलं आणि ते एकदम भडकले. त्यांनी नवयुगमध्ये पहिल्या पानावर ठळक मतळा लिहिला, हा कोडफुटक्या खांडेकर काय सांगतो? आणि भाऊंच्या मनात ही खंत खोलवर रुजली. अत्रे साहेब कोल्हापूरला येऊन भाऊंना भेटून सुद्धा भाऊंनी आपला राग व्यक्त केला नाही. भाऊ संयमी होते. संताप व्यक्त करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. पण ज्यावेळी ते मुंबईला येत त्यावेळी अत्रे साहेबांची भेट टाळत काही ना काही कारण सांगत माझ्या आग्रहाखातर भाऊंनी भेट स्वीकारली आणि अत्रे खांडेकरांचा वाद तेथेच संपला. जुन्या आयुष्यात काही घडलंच नाही असं समजून दोघेही एकमेकांना
भेटत राहिले. चंद्र सूर्याची भेट हा रणजित देसाई यांचा लेख येथे समाप्त.